आणि आता नीट परीक्षेसंदर्भातली या क्षणाची सर्वात मोठी अपडेट। नीट यूजी परीक्षा पुन्हा होण्याची शक्यता कमी आहे। तर सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे। पेपर लीकच्या ठोस पुराव्याशिवाय आम्ही फेर परीक्षेचा निर्णय देऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। सीबीआयच्या तपासानंतर संपूर्ण चित्र बदलण्याची शक्यता आहे असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे। तर आज कोणत्याही परिस्थितीत पेपर फुटीचं प्रकरण केवळ पाटणा आणि हजारीबाग पुरतं मर्यादित नाही असं म्हणता येणार नाही असंही कोर्टाने म्हटलंय। तर नीट हा मल्टी ऑर्गन फेल्युअरचा रुग्ण आहे आणि तो गेला पाहिजे असं सुनावणी वेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी विधान केलंय। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, आपण बघतोय पुन्हा परीक्षा होण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे आता या हजारो विद्यार्थ्यांच्या आशा मावळल्या आहेत का असं म्हणावं लागेल का? काय अपडेट आहे? शेजल, एक प्रकारे असं म्हणता येईल आपल्याला, कारण ज्या पद्धतीने याचिकाकर्त्यांनी स्पष्टपणे मागणी केलेली होती की पुन्हा नीट यूजीची परीक्षा आहे ती घेण्यात यावी, कारण यूजीचा पेपर हा अनेक ठिकाणी लीक झालेला आहे आणि त्याचा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलेला आहे असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं। पण सुप्रीम कोर्टाने मागच्या 4 दिवसांपासून ही सुनावणी झाली होती। काल देखील सुनावणी झाली होती, आज देखील सुनावणी झाली आणि आजच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्तींनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की पेपर लीकचा ठोस पुरावा आमच्या हातात आल्याशिवाय आम्ही फेर परीक्षेचा कुठलाही निर्णय घेणार नाहीये। हे खूप महत्त्वाचं विधान आहे। सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ या विधानावरून आपण अर्थ काढू शकतो की नीटची फेर परीक्षा आहे ती पुन्हा होण्याची शक्यता खूप कमी आहे। असं म्हणताना सुप्रीम कोर्टाने एक देखील म्हटलेलं आहे की आम्ही असं म्हणत नाहीये की पेपर लीक हे फक्त 2 केंद्रावरती झालं होतं, असू शकतं अनेक केंद्रावरती पेपर लीक होऊ शकते, पण ते सगळं निश्चितच प्रमोद, आता खरं तर सुनावणी अंती काय समोर येतं हे बघावं लागेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।